Welcome to part 2 of our love story. Before I start this part, I hope you have watched the previous one. नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा. What happened in 2013 to 2018 हे सगळं मी बोलणार आहे. स्टोरी सुरू करायच्या आधी आज मी तुम्हाला देणार आहे बॅकग्राऊंड ऑफ आर फॅमिलीज. थोडा तुम्हाला रेलेव्हन्स आणि अजून रिलेट व्हायला आमच्या दोघांच्याही फॅमिली बॅकग्राऊंड मी आधी सांगणार आहे आणि काय त्यांच्या स्टोरीज होत्या. मग ही स्टोरी पुढे कंटिन्यू करणार आहे. सो आय गोना स्टार्ट विथ प्रणीत. प्रणीतचे बाबा यांचं लग्न झालं प्रणीतच्या आईशी. तेव्हा ते पुण्यात आले. देन ही मूव्ह टू पुणे. ते आधी गावाला राहत होते. मग त्यांची प्रिंटिंग प्रेस होती. फॉर सम रिझन इट डिड नॉट वर्कआउट. ती बंद पडली. प्रणीत झाला होता तेव्हापर्यंत. देन ही यूज टू ड्राईव्ह अन ऑटो रिक्षा आणि नंतर ते एका चप्पलच्या दुकानात पण काम करत होते. आफ्टर विच मग प्रणीत स्टार्टेड डुईंग वेल आणि मग ही स्टॉप्ड आफ्टर अ फ्यू इयर्स. आणि प्रणीत मदर हॅड टेकन अप हर फादर्स जॉब इन द गव्हर्नमेंट आफ्टर ही पास्ट अवे. तर त्या म्हाडामध्ये होत्या. लास्ट टू लास्ट इयर त्यांनी सर्व्हिस कंप्लीट करून त्या रिटायर झाल्या. आणि प्रणीत आणि त्याची फॅमिली आधी राहत होती अप्पर इंदिरानगरमध्ये. जेव्हा प्रणीत लहान होता ती एक वस्ती आहे, स्लम आहे इन पुणे. तर ते तिकडे राहत होते आधी. हिज मदर वर्क रिअली हार्ड. त्यांनी खूप कष्ट करून ते शी गॉट देम आउट ऑफ दॅट. आणि मग ते त्या वन रूम किचनमध्ये राहायला लागली, जे मी मेन्शन केलं होतं आधीच्या माझ्या व्लॉगमध्ये. त्याच्यानंतर मग प्रणीत आणि मी भेटलो जसं तो मोठा झाला अँड ऑल ऑफ दॅट. कमिंग टू माय बॅकग्राऊंड. सो माझ्या आई बाबावर बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. मला मोठा भाऊ आहे. ही वॉज ऑल्सो बॉर्न इन मुंबई. आय वॉज द ओनली वन हू वॉज बॉर्न इन पुणे. माझा भाऊ आता US ला असतो विथ माय सिस्टर इन लॉ. माय पेरेंट्स ऑल्सो हॅड अ लव्ह मॅरेज आणि त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. त्यांचं पण इंटरकास्ट मॅरेज आहे. दे ऑल्सो बिल्ड एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच. यांच्याकडे पण काहीच नव्हतं. वर्क रिअली हार्ड टू गेट अस वेअर वी आर टुडे. माझे बाबा टाटा मोटर्समध्ये लागले होते कामाला वेन ही वॉज 18. सो ही वर्क 40 years ऑफ सर्व्हिस बिफोर ही रिटायर्ड लास्ट इयर. आणि माझी आई शी वॉज अ प्रोफेसर इनिशियल. तिने पण बरेच कोर्सेस केले. असिस्टंट प्रोफेसर, मग प्रोफेसर आणि मग PhD पण केली तिने. आफ्टर हॅव्हिंग 2 kids फॉर 7-8 years शी वर्क एक्स्ट्रीमली हार्ड अँड बिकेम अ PhD होल्डर. आणि मी आज जे काय आहे आय ऑनेस्टली लिटरली ओwe टू माय मदर. मी तिला एवढं बघितलं आहे फ्रॉम माय चाइल्डहुड वर्किंग सो हार्ड. दोघांच्या आईवडिलांचे त्यांचे बॅटल्स आणि हे होते. बट बोथ ऑफ देम हॅव वर्क लाईक एक्स्ट्रीमली हार्ड आणि गॉट अस हिअर. सो ती जाणीव आय थिंक प्रणीत आणि मला नेहमीच असेल. सो ऑल अँड ऑल हे बॅकग्राऊंड आहे माझ्या आईबाबांचं आणि आमचं आणि प्रणीच्या आईबाबांचं आणि त्याचं. सो मी जसं आधीच्या ब्लॉगमध्ये म्हणले completely different backgrounds, different setups and still together here everything worked out. कसं तर 2012 नंतर मी स्टार्टेड डेटिंग. मी म्हटलं तसं प्रणीतनी डिप्लोमा सोडलेला. त्यांनी ठरवलेलं आता काही मी हे करणार नाही, मला काही हे जमत नाही आहे. तेव्हाच एकदा आम्ही एका प्रोटीन स्टोअरमध्ये गेलो होतो. कारण प्रणीत फिटनेस त्याला आधीपासूनच इंटरेस्ट होता, त्याला आवडायचं, तो करायचा वगैरे वर्कआउट. तर आम्हाला प्रोटीन घ्यायला जायचं होतं. दॅट्स वेन आम्ही निघत होतो तिकडून आणि तिकडे त्या घराच्या बाहेर त्याला कैजात सर दिसले. द होल अँड सोल ऑफ हाऊ प्रणीत इज अ ट्रेनर टुडे अँड वॉट ही हॅज अचीव्ड ॲज अ ट्रेनर टुडे. K11 ज्यांनी अख्खी उभी केली. तर ते कैजात सर तिकडे होते आणि प्रणीत इतका एक्साइट झाला आणि मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं. आम्ही गेलो आणि कैजात सरांना भेटलो. आणि आज प्रणीतच्या केबिनमध्ये एक फोटो आहे ऑफ कैजात सर अँड हिम. तो त्याचा फर्स्ट फोटो होता विथ कैजात सर, जो मी घेतला होता तिकडे इन 2013. आफ्टर विच ही जॉईन द पर्सनल ट्रेनिंग कोर्स इन K11. प्रणीतच्या घरच्यांना मीनवाईल आईला सगळं माहिती होतं. आईने कसे बसे पैसे जोडून त्याला पर्सनल ट्रेनिंग कोर्सला टाकलं होतं, लोन वगैरे घेऊन. वडिलांना काहीच माहिती नव्हतं. त्यांना असं वाटायचं की प्रणीत कॉलेजला जातो आणि तो इंजिनिअरिंगच करतो, म्हणजे YD झाला तरी तो जातो आणि तो अभ्यास करून ते सब्जेक्ट्स काढायचा ट्राय करतो. हळूहळू थोडे पैसे यायला लागले प्रणीतकडे. मग त्याला PTs मिळायला लागल्याची फर्स्ट PT पण आय थिंक त्याला 1000-2000 अशी रुपयाची फर्स्ट पर्सनल ट्रेनिंग होती. आय वॉज एक्स्ट्रीमली प्राऊड तेव्हा. पण मला आठवतं त्याचं फर्स्ट सॅलरी निघाली 7,000ची. ह्या मुलांनी 6,000चा शूज घेतलेला. पण आय वॉज जस्ट प्राऊड ऑफ हिम. आय डोंट नो, मला नेहमीच असं वाटलं. खूप लोकांना प्रश्न होतो की तुला काय वाटलं तेव्हा, की तुला वाटलं की हे होईल, अरे वर्कआउट होईल. मला नेहमीच प्रणीतमध्ये एक स्पार्क दिसला. आय डोंट नो हाऊ, काय विचारांनी और काय बघून, बट आय जस्ट न्यू दॅट दिस पर्सन इज गोइंग टू मेक इट बिग अँड आय जस्ट वॉन्टेड टू बी विथ हिम. आय रिअली लव्ड हिम. आणि प्रणीतच्या आईला आधीपासूनच फॉर ऑल दिस टाईम, ऑल दीज इयर्स आमच्या रिलेशनशिपबद्दल माहिती होतं आणि शी वॉज ऑलवेज व्हेरी ॲक्सेप्टिंग. मी जस्ट आय हॅव लक्ड आउट इन द मदर इन लॉ ॲस्पेक्ट ऑफ इट. बट प्रणीतच्या वडिलांना माहिती नव्हतं आणि त्यांना जेव्हा कळायला लागलं तेव्हा ही वॉज नॉट दॅट ओके विथ इट. माझे घरचे प्रणीतला ऑलरेडी ओळखत होते, म्हणजे डान्स क्लासमुळे माझ्या आईला माहिती होतं की हां असा फ्रेंड, आणि आयांना कळून जातं. सो हे सगळं झालं. इयर्स पास, वी वर डेटिंग, भांडणं, सगळं ह्या पिरियडमध्ये झालं. बिकॉज सगळं नवीन होतं. वी ऑल्सो वेंट थ्रू अ लॉट ऑफ लाईक पॅचेस वगैरे, बट वी वर्कड आउट ऑन देम अँड कंटिन्यू टू स्टे टुगेदर.
आणि वन फाईन डे प्रणीतच्या वडिलांना कळलं, ते रँडमली जिममध्ये आले, त्यांना कळलं आणि ते तिकडे उभे राहिले आणि त्याला कळलं की आमचा आपला मुलगा ट्रेनर आहे आणि तो काही इंजिनिअरिंग वगैरे करत नाही आहे, सो ते बोलत वगैरे नव्हते. आणि बट देन ॲज ही सॉ हिम अर्निंग अँड डुईंग वेल, ही वॉज काइंड ऑफ ओके विथ इट. ही कुड नॉट रिअली सी अ फ्युचर इन इट बिकॉज बॅक देन लाईक 10-12 वर्ष आधी पर्सनल ट्रेनिंग वॉज नॉट बिग ऑफ अ डील. त्याच्यात करिअर करणं हे कोणालाच एवढं काही कळत नव्हतं की ह्याच्यात कायच करणार आहे, कायच फ्युचर आहे. ऑल्सो प्रणीतनी जो मास्टर ट्रेनिंगचा कोर्स केला होता त्याच्यात तो यंगेस्ट होता आणि हे सगळं करून काम करून पैसे कमवून त्यांनी 20 वर्षाला नवीन i20 घेतली, जी अजूनही आईबाबांकडे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांकडे आहे. आणि त्यांनी ते मला सरप्राईज कसं दिलं होतं, तो माझ्या घरी आला होता, गणपती होते आणि आमच्या सोसायटीत विसर्जन होतं. तो विसर्जन झालं, तो आला आणि मी आरती वगैरे केली. लास्ट डे होता, फुल एक्सायटेड, मी आरती वगैरे केली बाप्पाची आणि मी सगळ्यांना प्रसाद वाटत होते आणि मी प्रणीतकडे आले आणि मी त्याच्या हातात प्रसाद दिला. तो म्हटलं माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही म्हटलं काय? तर म्हटलं खिशात आहे माझ्या. तुम्ही बघितलं? म्हटलं काय खिशात आहे? छोटं काहीतरी असेल. मी काढली आणि इट वॉज अ कार की आणि त्यांनी i20 घेतली होती नवीन आणि आय कुडंट बिलीव इट. म्हणजे आय वॉज सो हॅपी. द फर्स्ट सॉन्ग वी प्लेड इन द कार वॉज मैं तेनू समझा. हातात हात घालून फुला मी लॉंग ड्राईव्हला गेलेलो वगैरे. ही एक आमच्या खूप जवळची मेमरी आहे बिकॉज आत्ता तुम्ही बघितलं असेल माझा पहिला व्लॉग यूट्यूबवरचा, जी BMW आम्ही घेतली आणि दिस इज बॅक इन वेन वी वर 20 years ओल्ड. ही वॉज काइंड ऑफ डुईंग वेल, पण पुढे काय हे नेहमीच एक प्रश्न होता. आणि जसा मी पुढे गेलो, माझं आर्किटेक्चरचं चालू होतं थोडं 4th yearला, माझ्या आईला थोडी आयडिया आली होती, तर माझ्याही एव्हरी टाईम म्हणायची. तोपर्यंत माझ्या आईला एक थोडा आयडिया आली होती अबाउट प्रणीज बॅकग्राऊंड अँड ऑल दॅट. तर ती म्हणायची की आयांचा एक टिपिकल जो कन्सर्न असतो की बघ आपल्यापेक्षा चांगल्या ह्याच्यात लग्न करायचं. ती असं नाव नाही घ्यायची, ती काही मेन्शन नाही करायची बिकॉज मी तिला अजून काही सांगितलं नव्हतं. सो ती म्हणत राहिली की बघ चांगल्या ह्याच्यात, आपल्यापेक्षा चांगल्या ह्याच्यात, असं ती सांगत राहायची. म्हणायचे हो 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 ठीक आहे. ह्या 5-6 वर्षात लाईक 2013 to 2018, मी 18 का म्हणते तुम्हाला लवकरच कळणार आहे. आम्ही खूप फिरलो, मजा केली, रिलेशनशिप एन्जॉय केलं, अप्स डाऊन्स सगळं बघितलं. खूप इन्सिक्युरिटीज, ट्रस्ट इश्यूज, भांडणं, एकमेकांचे स्वभाव समजून घेणं, खूप गोष्टी ह्या सगळ्यामध्ये झाल्या. पण माझ्या डोक्यात नेहमी हेच होतं की आय वॉन्ट टू बी विथ दिस पर्सन अँड वॉट एव्हर इट इज आय विल वर्क इट आउट अनलेस इट इज समथिंग नॉन कॉम्प्रोमायझेबल फॉर मी. आय एम ऑलवेज गोइंग टू ट्राय टू वर्क दिस आउट अँड मला ह्या मुलाशीच लग्न करायचं आहे. कट टू 2017 आलं. प्रणीत डिसायडेड टू स्टार्ट रनिंग अ जिम. त्याला एक ऑफर आली होती टू रन मॅनेजमेंट ऑफ अ जिम आणि त्याचा एक पार्टनर होता, तो त्याच्याबरोबर त्यांनी ठरलं की ठीक आहे चला आपण जिम रन करूया. सो मॅनेजरियल लेवलला जाऊ, मे बी मोर मनी अँड मोर अपॉर्च्युनिटीज अँड ऑल ऑफ दॅट. तो एक जिम मॅनेज करायला लागला आणि तिकडे मी जायचे वर्कआउटला, ते सगळं चाललं होतं. आणि वन फाईन डे इन 2018 ती जिम त्यांनी ठरवलं त्या ओनर्सनी की ती विकायची आणि ती बंद करत होते ते. प्रणीत आणि त्याच्या पार्टनरचे ड्रीम्स लाईक केम शॅटरिंग डाऊन. आणि ह्याच्या जस्ट थोडे दिवस आधी प्रणीत त्याच्या वडिलांना माझ्याबद्दल सांगितलेलं आणि ही वॉज नॉट ओके विथ इट समहाव. सो ह्याच्यात अजून एक छोटी स्टोरी आहे. प्रणीत आणि माझा इंटरकास्ट मॅरेज आहे. मी ब्राह्मण आहे आणि तो मराठा आहे. माझ्या घरी माझ्या डॅडचं पण लव्ह मॅरेज आणि असंच इंटरकास्ट मॅरेज. आणि आमचं इंटरकास्ट त्यांना नंतर जेव्हा कळणार होतं आय अज्युम्ड की ते ओकेच असतील विथ अ लव्ह मॅरेज. आणि प्रणीतच्या घरी असं नव्हतं. प्रणीतच्या घरी कोणीच आउट ऑफ देअर कास्ट लग्न नव्हतं केलं. सो त्याचे वडील वॉज नॉट ओके आणि त्याच्याशी बोलत नव्हते, तर त्यांनी घर सोडलं होतं. आणि तो जी जिम मॅनेज करत होता त्याच्या वरच्या फ्लोअरवर तो एका रूममध्ये तो आणि त्याचा पार्टनर 1-2 महिने राहत होते. लाईक त्यांच्याकडे एक छोटा बॉयलर होता, त्याच्यात ते अंडी बॉईल करायचं, ते खायचं आणि तिकडेच ते राहत होते आणि सगळं करत होते. आणि इट वॉज ऑलरेडी व्हेरी टफ. आणि त्यात त्यांनी ठरवलं की ही जिम बंद करायची. प्रणीत वर्ल्ड अँड ड्रीम्स अँड एव्हरीथिंग आर ड्रीम्स केम शॅटरिंग डाऊन. अँड इन 2018 माझी इंटर्नशिप चालली होणार होती. 5th year मला इंटर्नशिप करावी लागते ती. अँड दिस वॉज इन एप्रिल. तो प्रणीत रँडमली एक दिवशी येऊन म्हणला आणि असं ठरवलं, खटके उडतच होते तोपर्यंत, की आपण आता ब्रेकअप करूया, मला हे रिलेशनशिप जमत नाही. त्याची खूप चिडचिड होत होती, सगळं मला दिसत होतं बिकॉज ऑफ द ओव्हरऑल सिच्युएशन जी काय होती तेव्हा. त्यांनी वन फाईन डे ठरवलं की नाही, आय डोंट वॉन्ट टू कीप दिस रिलेशनशिप. आणि देन माय वर्ल्ड केम क्रॅशिंग डाऊन ऑन मी बिकॉज इट वॉज एव्हरीथिंग फॉर मी. म्हणजे आय कुडंट थिंक अबाउट एनिथिंग एनीबडी एल्स विदाउट ऑर माय लाईफ विदाउट प्रणीत. कारण 7-8 वर्षाचं रिलेशनशिप तोपर्यंत, आय थिंक 2012, 13, 14, 15, 16, 17, 18, 6 वर्षाचं रिलेशनशिप तोपर्यंत झालेलं. आणि 8-10 years ऑफ नोईंग हिम. आणि इट इज ह्यूज. आणि मी म्हटलं आय एम लाईक अ व्हेरी लॉयल पर्सन, आय विल बी विथ यू थ्रू एव्हरीथिंग, आय कॅन डू एनिथिंग. आणि मी रेडी होते त्याच्याबरोबर राहायला, त्याची काहीही सिच्युएशन असू दे, काहीही होत असू दे, आय वॉज रेडी. पण नंतर मधलं तर मी तुम्हाला सांगणार आहे, बट नंतर जेव्हा ही केम बॅक तेव्हा मला त्याचे
रिझन कळले, की रिझन्स त्याचे हे होते की ही ऑलवेज वॉन्टेड टू गिव्ह मी अ बेटर लाईफ दॅन वॉट माय पेरेंट्स गिव्ह मी, ऑर ॲटलिस्ट इक्विव्हॅलंट. त्याच्या खाली त्याला काहीच ॲक्सेप्टेड नव्हतं. आणि वेन ऑल ऑफ दिस हॅपन ते सगळं शॅटर होताना दिसलं. आणि मग त्याला वाटलं नाही, मी माझ्यासाठी ह्या मुलीचं आयुष्य वाया नाही घालू शकत. ती आर्किटेक्ट आहे, तिचं घरची एवढी चांगली परिस्थिती, तिला चांगला मुलगा मिळेल आणि ती लग्नाने माझ्याबरोबर राहून काहीच उपयोग नाही आहे, असं एक त्याला तेव्हा वाटलं. आणि म्हणून त्यांनी तो ब्रेकअप केला होता. पण आय हॅव लाईक क्राईड अँड हॅड द वर्स्ट पॅच ऑफ माय लाईफ. आणि काइंड ऑफ आम्ही दोघंही मूव्ह ऑन झालो होतो. आणि तो एक खरंच रिअलिस्टिक ब्रेकअप होता आमच्या लाईफचा. आणि मला वाटलेलं की संपलं. आणि माझा बर्थडे आला 29 मे, आय क्लिअरली रिमेंबर 2018. आणि मी त्याच्या घरी गेले. आणि मी त्याच्या घरी ना तास खाली जाऊन थांबायचे, मला सुचायचंच नाही की काय करू. मी वेडी झाले टोटली. तर तेव्हा मला सुचतं. मग त्याची आई त्या दिवशी खाली आली. त्याच्या आधी काकू ऑफिसला चाललं होतं. आणि त्या मला डिरेक्टली येऊन म्हणलं की काय तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही, तू घरी जा आणि तू येऊ नको जोपर्यंत तो तुझ्याशी बोलत नाही. व्हॉट अॅन एम त्या. आणि बॅक ऑफ द स्टोरी त्याला बोलतच होता की एवढी चांगली मुलगी तू घालवतोयस वगैरे. आणि त्या माझ्याशी बोलायच्या आणि मला सांत्वन करायच्या, तू ठीक आहेस का वगैरे मला विचारायचं. इवन द प्रणित अँड मी वॉन्ट टॉकिंग अँड इट वॉज लाईक अ ब्रेकअप. त्या जेव्हा म्हणलं ना मला की सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का तुला, तेव्हा ते मला इतकं हार्ड हिट झालं की मी तिकडनं थांबवलं येणं प्रणितकडे. आणि जेव्हा काकू गेल्या त्याच्यानंतर प्रणित खाली आला. आणि तो पण माझ्याशी नीट वागला नाही, बोलला आणि जस्ट निघून गेला. हॅपी बर्थडे पण तो बॅली बोलला. आणि मला तेव्हा ताप आलेला, मला बरंच वाटत नव्हतं. पण तरी मी उठून गेलेले त्याला बर्थडे विश करायला. आणि एक खूप वाईट झाली होती सिच्युएशन तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर काकू बोलल्यावर मी घरी गेले आणि डिसाईड की ना वी हॅव टू पुट अ स्टॉप टू दिस. मी माझ्या इंटर्नशिपला लागले, सुरू केला. आय जस्ट लाईक स्टार्टेड फोकसिंग ऑन अदर थिंग्स. पण तेव्हा बॅक ऑफ द माइंड मला तरी हेच फिलिंग होतं. आणि वाटत होतं की माझं लग्न प्रणितशीच होणार. आय डोंट नो काय होतं ते. देर वर 0 चान्सेस, देर वॉज नथिंग इन द साईट की माझ्याच्याशी लग्न होऊ शकतं. हे रिअली खरंच आता हा ब्रेकअप झालेला आहे, डन दिसत होतं सगळ्यांनाच. पण माझ्या मनात मला माहिती होतं आणि मी कोणालाच सांगितलं नाही. तेव्हा मी हा मेसेज जो होता तुम्हाला स्क्रीनवर दिसतो, हा माझ्या नोट्समध्ये लिहिलेला, तुम्हाला डेट पण दिसत असेल. प्रणित अँड मी वी विल गेट मॅरिड ऑन 12/12/2020. कारण आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना बोलायचो की 12/12/12ला डेट करायला लागलो, 12/12/2020ला लग्न होईल. हे मी माझ्या नोट्समध्ये 30 मे 2018 लिहिलं होतं जेव्हा आमचा ब्रेकअप झाला. आणि रोज सकाळी उठून मी ते वाचायचे. दॅट्स इट. आम्ही आमच्या वेगवेगळ्या जगात जगायला सुरू केलं. पुढे काय झालं, हाऊ डिड वी गेट बॅक, आणि हे सगळं आमचं जे आहे ते कसं बनलं हे ऐकायला पुढच्या व्लॉगमध्ये या. दॅट्स इट फॉर दिस वन. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.